तुम्हाला पण आवडतो असा मऊ लुसलुशीत रव्याचा उपमा, पण परफेक्ट बनवता येत नाही? काळजी करू नका, तर मी इथं ही रेसिपी शेअर केली आहे, ती पूर्ण बघा, म्हणजे तुमचा पण छान मस्त मऊ लुसलुशीत उपमा तयार होईल. तर आपल्याला इथं साहित्य लागणार आहे 1 वाटी रवा. तर रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता. थोडेसे हिरवे मटार, बारीक कट केलेला मध्यम आकाराचा कांदा, बारीक कट केलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून शेंगदाणे, अर्धा टेबलस्पून हरभऱ्याची डाळ, थोडंसं गाजर बारीक कट केलेलं, 2 हिरव्या मिरच्या. चला तर मग कृती करूया. रवा छान मध्यम आचेवरती खुरपूस असा भाजून घ्यावा. त्याने आपला उपमा छान मस्त मऊ लुसलुशीत होतो. तर हलकासा कलर बदलेल तोपर्यंत मी याला छान भाजून घेतला. बघा आता रवा भाजून झालाय. आता गॅस बंद करायचा आणि एका कढईमध्ये तेल तापत ठेवले. तेल तापल्यानंतर पाव चमचा मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली. आता नंतर 1 चमचा जिरे टाकले. जिरे छान मस्त फुलू दिले. तर जिरे बघा छान मस्त फुलले. त्यानंतर 1 टेबलस्पून शेंगदाणे टाकले आणि शेंगदाणे छान मस्त खुरपूस असे ब्राऊन रंगावरती होऊ दिले. तर असे शेंगदाणे उपम्यामध्ये खूप सुंदर लागतात. शेंगदाणे झाले की लगेच हरभऱ्याची डाळ टाकायची, हलकीशी ब्राऊन होऊ द्यायची. त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि त्या सुद्धा हलक्याशा होऊ दिल्यात. तर थोडासा चटका बसेल तोपर्यंत त्या हिरव्या मिरच्या होऊ दिल्या. त्यानंतर कांदा सुद्धा आपण टाकून घेतला आणि कांदा हलकासा मऊ होईल तोपर्यंत त्याला परतून घेतला. खूप जास्त कांदा आपल्याला परतायचा नाही, थोडासा 1 ते 2 मिनिट याला परतून घेतला. त्यानंतर बारीक कट केलेले गाजर टाकून घेतले आणि गाजर सुद्धा छान परतून घेतले. अगदी 1 मिनिट भरच ते परतले. आता मस्त छान बरं का हिरवे हिरवेगार असे मटार टाकून घेतले आणि छान परतून घेतले. थोडासा चटका लागेल तोपर्यंत त्याला परतून घेतले. आता त्यामध्ये भाजलेला रवा टाकायचा आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं. गॅस हा बारीकच ठेवायचा. आता त्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं. लक्षात ठेवा गरम पाणीच टाकायचं बरं का उपम्यामध्ये, नाहीतर उपमा चिकट होतो. आणि एका वाटीला मी इथं 2 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी चिमूटभर साखर सुद्धा टाकायची. साखर नक्की टाकून बघा बरं का. आणि मिक्स करून छान मंद आचेवरती आपल्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. 5 मिनिटं झालेले आहे. बघूया उपमा कसा झाला. वा मस्तच, खूपच छान असा मऊ लुसलुशीत उपमा तयार आहे. तुम्ही सुद्धा करा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू. बाय.